बातमी सांगलीमधून आहे। सांगलीमध्ये जात पंचायतीकडून कुटुंबावर बहिष्कार टाकण्यात आलाय। 5 लाख रुपये दंड मागितल्याचा कुटुंबानं आरोप केलेला आहे। सांगलीच्या निर्वाड गावातला हा धक्कादायक प्रकार आहे। लग्नाबाबत तक्रार असलेल्या महिलेला मदत केल्यामुळे कुटुंबाला वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। तसंच त्यांनी या संदर्भात 5 लाख रुपये मागितल्याचा आरोप सुद्धा कुटुंबानं केलेला आहे। गावची पोरगी आहे म्हणताना आपण जरा त्यात दखल घालूया। माझ्यावर त्याने वाळी ठेवण्याची मागणी केली। मग आम्ही वाळी ठेवताना विचारले, मग त्यांना म्हटलं मी समाज सोडून जात नाही। तरी म्हटले समाजात तर यायचं असलं तुम्ही 50,000 रुपये 50 लाख रुपये दंड भरा, 5 लाख रुपये दंड भरा आणि समाजात या असे आम्हाला हे केले। दिल्यावर तिचा नवऱ्याचं पटत नव्हतं म्हणताना ती इथे येऊन राहिलेली। माझा नवरा त्यातनी मदत करत होता म्हणताना आम्हाला वाळीत ठेवलं। मग तिचं कोर्टाचं बी केस चालू आहे, तरी सुद्धा या लोकांनी आम्हाला जबरदस्त हे करायला लागले, त्रास द्यायला लागले की तुम्ही त्यातनी मदत का करता म्हणून। मग माझा नवरा कसं सगळ्यांनी मदत करते, नंतर हिने त्यातनी बी मदत करायला जातात। मग ह्या आमच्या समाजातील लोकांनी आम्हाला वाळीत ठेवलेलं आहे, तुम्ही त्यातनी मदत का करता म्हणून, तुमचं त्या बाईला साथ आहे म्हणून। मग आम्हाला 5 लाख रुपये 5 लाखाची मागणी केलेली आहे तुम्हाला आम्हाला समाजात घेण्याकरिता।